तर रामदेव बाबांच्या वक्तव्यानंतर विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्यात आणि विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली तेव्हा रामदेव बाबा गप्प का होते असा सवालही विद्यार्थी प्रतिनिधी साम्या कोरडे यांनी विचारलाय। जेव्हा देशातल्या 20 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेमुळे आत्महत्या केली त्यावेळेस रामदेव बाबा काहीच का बोलले नाहीत। मग ह्या जेनझींनी आता लोकशाही मार्गाने आंदोलन करून ज्यावेळेस एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेण्यामध्ये यशस्वी झालो आहोत आम्ही, त्यावेळेस हे सगळे मूळ मुद्द्यापासून भरकटवण्यासाठी वेगवेगळे विषय काढतायत। ते अजिबात महत्त्वाचं नाहीये आणि लोकशाही मार्गाने केलेल्या या आंदोलनाला यश मिळालंय म्हणून काही जणांच्या पोटात दुखतंय असंच यामधून साध्य होतं। तर आपण पाहतोय रामदेव बाबा यांनी जेनझींवर जोरदार निशाणा साधला आणि त्यानंतर आपण पाहतोय जेनझींकडून सीजेपीच्या प्रवक्त्यांकडून आणि सीजेपीच्या विद्यार्थी प्रतिनिधींकडून आक्रमक अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत।